हरिओम. मी शारदा विरा धुमाळ, खारेगाव उपासना केंद्र. माझा 2014 सालचा एक अनुभव आहे. अ, मे महिन्याची सुट्टी होती आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी, माझा मुलगा, आम्ही दोघे गावी होतो. घरी मी, माझा मुलगा आणि माझे मिस्टर असे आम्ही तिघेच असायचो त्यावेळेला. माझे मिस्टर हे मुंबईतच थांबले होते. इथे कळव्याला थांबले होते आणि मी आणि माझा मुलगा आम्ही दोघे गावी गेलो होतो. तर गावी गेलेलो असताना एक दिवस अचानक त्यांचा फोन आला, की खूप माझ्या पोटामध्ये खूप रात्रभर दुखत होतं आणि असह्य कळा होतायत, कळा येतायत. मला सहन होत नाहीये, काय करायचं ते कळत नाहीये. मग त्यांचा फोन आला, त्यामुळे लगेचच आम्ही ठरवलं, की आता आपण लगेच मुंबईला परत निघायचं. आणि म्हणून मी माझ्या मुलाला घेतलं. त्यावेळेला माझे बाबा, माझी बहीण हे दोघे सुद्धा गावीच होते. मग त्यांनाही सांगितलं, ते सुद्धा आमच्या सोबत निघाले आणि असं आम्ही 4घे जण मुंबईला यायला निघालो. संध्याकाळी आलो तोपर्यंत हे दवाखान्यात गेले होते. डॉक्टरांनी त्यांना एक युरिन स्टोन असल्याची शक्यता सांगितली होती, की कदाचित युरिन स्टोन झालेला असेल, आपण चेकअप करून घेऊया. आणि त्यांची सोनोग्राफी केली. आम्ही येईपर्यंत सोनोग्राफी करून झाली होती. तर युरिन स्टोन त्यांना डिक्टेट झाले होते आणि 3 युरिन स्टोन होते. एक 9 चा होता, एक 6 चा आणि दुसरा जो होता तो 2.5-3च्या दरम्यान असा होता. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं, की औषधं दिली त्यांना आणि आयुर्वेदिक काही गोळ्या त्याही लिहून दिल्या आणि त्यांना सांगितलं, की हा कोर्स आपण करून बघूया. याने जर विरघळून ते पडले तर ठीक आहे, नाही तर मग पुढची प्रोसिजर आपल्याला ऑपरेशनची करावी लागेल. जर खूपच त्रास झाला आणि ते निघाले नाही किंवा निघत असताना अडकला समजा तो, तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. मग यांनी म्हटलं ठीक आहे, गोळ्या औषधं घ्यायला सुरुवात केली. आणि ऍक्च्युली त्यावेळेला परिस्थिती अशी होती, की माझे मिस्टर ते बाय प्रोफेशन मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि आधी ज्या कंपनीमध्ये कामाला होते तिथे थोडेसे त्यांचे काही वाद झाले आणि त्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली होती. आणि जवळजवळ वर्ष संपत आलं तरी सुद्धा नवीन जॉब त्यांना मिळाला नव्हता. आणि त्यातच आम्ही कळव्यात खारेगावामध्ये जे घर घेतलं होतं ते हाऊसिंग लोन केलं होतं, त्यामुळे त्याचा हप्ता होता. माझ्या सासूबाई या डायबिटिक आहेत आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर आजार पण त्यांना त्याचाही त्रास होता. त्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटचा प्रत्येक महिन्याला येणारा खर्चही मोठा होता. म्हणजे एकंदरीत आर्थिक परिस्थिती जी होती आमची घरची ती बऱ्यापैकी नाजूक होती. मग अशा वेळेला आता काय करावं? आणि तेव्हा माझे मिस्टर हे बापूंकडे येत नव्हते. म्हणजे त्यांचा असा या गोष्टींवर तसा खूपसा असा विश्वास नव्हता. मग शेवटी उपासनेला मी शनिवारची जायचे, तिथे बापूंना प्रार्थना केली आणि येताना मुळात ज्या दिवशी मी गावावरून आले आणि यांचं डिक्टेट झालं, तो युरिन स्टोन आहे हे डिक्टेट झालं, तो गुरुवार होता. मग इथे संध्याकाळी आल्यानंतर एक एकंदरीत परिस्थिती बघितली आणि बापूंना म्हटलं, की बापू जर आता नाही जर हा विरघळून पडला तर पुन्हा ऑपरेशन करावं लागेल. आणि त्यावेळेला आमचा हेल्थ इन्शुरन्स वगैरे असं मेडिक्लेम पॉलिसी वगैरे काहीही काढलेली नव्हती. त्यामुळे तेही टेन्शन होतं, की हा येणारा खर्च जो आहे तो खर्च, त्या खर्चाचा भार कसा उचलायचा. मग यांना मी सांगितलं, की एक करून बघा. आता आमचा बापूंवर विश्वास आहे आणि माझ्या मुलाच्या बाबतीत बापूंनी अनुभव त्याच्या आधीही दिलेलाच होता. त्यामुळे यांना म्हटलं, की एक काम करा, तुम्ही ना उदी लावा, पोटाला उदी लावा आणि ग्लासामध्ये पाणी घेऊन, म्हणजे पाण्यामध्ये विरघळ थोडीशी उदी घ्या. आणि असं त्यांना रोज करायला लावलं मी, की संध्याकाळी झोपताना ना तुम्ही थोडीशी बेंबीजवळ उदी लावत जा आणि रोज पाण्यातून ती उदी पीत जा. ठीक आहे. आणि म्हटलं ठीक आहे, आता प्रणवच्या बाबतीमध्ये अनुभव आलाच आहे. म्हणजे थोडं एक बापूंकडे येण्याची त्यांची प्रक्रिया, जी प्रोसेस होती ती चालू झाली होती त्यावेळेला. थोडा बापूंकडे म्हणजे ओढा त्यांना निर्माण झाला होता. मग ठीक आहे ते बोलले आणि त्यांनी त्याप्रमाणे करायला सुरुवात केली, की रोज पोटाला उदी लावायचे आणि ग्लासामध्ये पाणी पिताना ग्लासामध्ये उदी, चिमूटभर उदी टाकायची आणि ते उदी प्यायचे. असं करत पुढचा गुरुवार आला. म्हणजे गुरुवारी सकाळी मी ज्या वेळेला उठले त्यावेळेला हे जागेच होते. म्हणजे आणि रात्री 2-3 वेळा मला असं जाणवलं, की त्यांच्यासारखी हालचाल होतीये, म्हणून मी उठून बघितलंही, त्यांना 1-2 वेळा आवाजही दिला, "काही नाही ग, तू झोप." हं. हे त्यांनी सांगितलं. आणि बुधवारची रात्र 12 वाजल्यानंतरचा हा प्रसंग, की गुरुवारी सकाळी मी उठले तेव्हा त्यांना म्हटलं, "काय झालं होतं रात्री? तुम्ही सारखे म्हणजे बाथरूमला जात होतात अधून-मधून, पुन्हा इथे पण चलबिचल, म्हणजे अस्वस्थ, असं झोपही तुम्हाला नीटशी लागली नाही." मग त्यावेळेला त्यांनी एक छोटी डबी काढली आणि त्या डबीमधून मला दाखवलं, की तो युरिन स्टोन 9 चा जो सगळ्यात मोठा युरिन स्टोन होता, तो युरिन स्टोन त्या डबीमध्ये होता. मला बोलतात, "हे बघ, रात्रभर मला पोटामध्ये रात्री कळा यायला लागल्या आणि मला असं वाटत होतं, की मला आता युरिन पास करायचे, लघवीला होतीये. पण त्रास होतोय, दुखत होतं. म्हणून मी नंतर काही वेळ बाथरूममध्येच येऊन बसलो, की बघूया आता लघवीला झाल्यानंतर काय होईल." आणि म्हणजे पास होत नव्हती, कुठेतरी अडकत होते आणि मला भयानक कळा येत होत्या. आणि नंतर मग थोड्या वेळाने ज्यावेळेला लघवीला झाली त्यावेळेला मी अक्षरशः कळवळलो लघवी पास होताना. आणि
तो युरिन स्टोन जो आहे तो अलगद बाहेर आला आणि त्याच्यानंतर त्यांचं पोटात दुखायचं थांबलं. म्हणजे एका गुरुवारी उदीचा म्हणजे उदी आम्ही त्यांना द्यायला चालू केली आणि बरोबर पुढच्या गुरुवारी रात्री 12 नंतर जे ते गुरुवार चालू झाला त्यावेळेला पहाटेच्या दरम्यान त्यांचा तो युरिन स्टोन अखंड, एवढा मोठा युरिन स्टोन अखंड तो गळून पडला. गुरुवार ते गुरुवार बरोबर. म्हणजे एक बापूंना मी जी सांगितलं होते माझी समस्या, की बापू जर असं झालं पुढे ऑपरेशनचा प्रसंग आला तर काय होणार? आणि हा पुन्हा विरघळला की नाही हे आपल्याला चेक करायचंय. म्हणजे पुन्हा हॉस्पिटलचा खर्च आला. तो खर्च सुद्धा म्हणजे मला तसा त्यावेळेला झेपणारा नव्हता. तर हे पुढचे कोणतेही खर्च मला आलेच नाहीत. तो युरिन स्टोन जो होता तो गळून गेला आणि त्याच्यानंतरचे जे 2 छोटे उरले होते 6 एमएमचा आणि तर 2 महिन्याचा कोर्स पूर्ण होईपर्यंत ते सुद्धा हळू बारीक होऊन ते पूर्णपणे गळून गेले. हरिओम श्रीराम अंबज्ञ.